काही मोठे आहेत काही छोटे आहेत. हा पण सर्व हे विद्यार्थी आहेत, त्या क्लासेस घेण्यासाठी शिकण्यासाठी माझ्याकडे येतात आणि गुरुचा आदर सन्मान हा झाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी तो आदर सन्मान होता. चला, तिने विचार केला म्हणे गाण्याचे वाजवण्याचे क्लास मी पाहिले पण इकडे भांडणाचे कुठे काही क्लास आहेत का बा. मग पाहण्यासाठी कुठे गेली म्हणे ती सासू, तर म्हणे गेली नावी मामाच्या घरी. कुठं? नावी मामाच्या घरी गेली म्हणे. ती म्हणली आता मी भांडणाची तयारीच करून येते. ही म्हणली ती भांडणाची तयारी करते मग मी बी जाते ना. गेली ना नावी मामाच्या घरी. नावी मामाच्या घरून जाऊन आली, आता काय चप्पी करून आली. चप्पी टाकलं केलं आली ना भांडायला. कुठे ग म्हणे तुझी सासू? सुनाने सांगितलं त्या का मागच्या घरात चप्पी केलेली आहे त्याच्यावर तेल आणि शेंदूर लावतात म्हणे. सुना भारीच असतात. ती म्हणली चप्पीवर तेल आणि शेंदूर लावतोय, थांब ना मग मी जाते लावूनच येते म्हणे. गेली घरी तेल आणि शेंदूर लावून आली. परत आली भांडायला. सांग म्हणे कुठे का तुझी सासू? ती म्हणली बाई आता एवढं करून पण मी सासू तुम्हाला घाबरलीच बाय म्हणे. आणि तुमच्या भांडणाला घाबरून ना माझ्या सासून त्या विहिरीतच उडी खाल्ली म्हणे. दारातच विहीर होती. गेली त्या विहिरीजवळ गेली. पाणी शांत होतं, दुपारची वेळ होती. असे त्या विहिरीच्या कठड्यावर असा पाय ठेवला आणि खाली वाकून पाहिला. पाणी शांत होतं, खाली वाकून पाहिल्याबरोबर हिचं दिसलं ना तेल शेंदूर लावलेलं. ती म्हणे का ग शांते, हा पाण्यात लपून बसती बाई. पदर कमरेला खोसला आणि जी पाण्यात उडी मारली, अजून परत आली नाही. हा नियम करा जीवनामध्ये, पण असा नियम करूनही काही उद्धार होणार नाही. तर चांगला नियम केला पाहिजे जीवनामध्ये. नियम करा गड्या, आजपासून नियम करा की रोज ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्या वाचल्याशिवाय मी जेवण करणार